പ്രൈസ് ദ ലോർഡ്. ഞങ്ങളിവിടെ ഡിവൈൻ റിട്രീറ്റ് സെൻറ്ററിലാണ്. ഐ ആം ബ്രദർ മിൽട്ടൺ കൊറിയ. ഞാനിവിടുത്തെ ഹിന്ദി കോർഡിനേറ്ററാണ്. ഇത് ഞങ്ങളുടെ കൂടെ മഹാരാഷ്ട്രയിൽ നിന്ന് വന്ന സ്പെഷ്യലി കോലി കമ്മ്യൂണിറ്റി പറയും, ഈസ്റ്റ് ഇന്ത്യൻ ആൻഡ് കോലി കമ്മ്യൂണിറ്റി. അവർ എല്ലാ വർഷം വരാറുണ്ട് ഇവിടെ. ഇൻ ദ മന്ത് ഓഫ് ജൂൺ ആൻഡ് ജൂലൈ അവർക്ക് ഫിഷിംഗ് ബ്രേക്ക് ആയിരിക്കും. അപ്പോൾ ഈ ആഴ്ച അറൗണ്ട് 800 ആൾക്കാർ വന്നിട്ടുണ്ട് ധ്യാനം കൂടാൻ വേണ്ടി. അപ്പോൾ ഞങ്ങൾ ഇവരുടെ ദൈവ അനുഭവമൊക്കെ മനസ്സിലാക്കുക, കേൾക്കുക. मेरा नाम मिस्टर महेंद्र रॉड्रिक्स है। मैं मुंबई से हूँ। मैं मुंबई म्यूनसिपल कॉरपोरेशन में सिविल इंजीनियर हूँ। मेरा काम है इलीगल कंस्ट्रक्शन को डिमोलिशन करना। जब भी मैं साइड पे जाता था और जाता हूँ तभी मैं बहुत गुस्सा करता हूँ। किसी से झगड़ा होता है, एक नगर सेवक से मेरा बहुत झगड़ा हुआ था और उसको मैं क्षमा नहीं कर रहा था। मेरे मन में उसके बारे में बहुत क्रोध था। लेकिन अभी आज ये ध्यान साधना में जब भी फाल्गुनी दीदी ने और मिल्टन ब्रदर ने जब भी लेक्चर में बोला कि क्षमा करो, तुम्हारे मन में कुछ क्रोध है, किसी के बारे में गुस्सा है, तो गुस्सा को माफ़ नहीं करेंगे तो अपने पाप का क्षमा नहीं होएगा। इसके लिए मेरे को जीसस ने कहा कि बेटा आप क्रोध मत करो, उसको क्षमा करो। तो मैं क्षमा कर दिया और इसके बाद मैं किसके ऊपर गुस्सा नहीं करूँगा। थैंक यू जीसस, प्रेस यू जीसस, ग्लोरी टू गॉड जीसस। അപ്പോൾ ഞങ്ങളുടെ കൂടെ ബ്രദർ മഹേന്ദ്ര റോഡ്രിക്സ്, ആൾ ബോംബെയിൽ മുനിസിപ്പൽ കോർപ്പറേഷനിൽ ജോലിയാണ്. ആളൊരു എൻജിനീയറാണ്. ആളിപ്പോൾ ആളുടെ അനുഭവം പറയണത് ഭയങ്കര ദേഷ്യം കയറും. ചില ആൾക്കാരുടെ കൂടെ ഒത്തിരി ആർഗ്യുമെൻറ്റ്സ് ആയിരുന്നു. അപ്പോൾ ഇവിടെ ധ്യാനം കൂടിയപ്പോൾ ആൾ വചനം കേട്ടു, ക്ഷമിക്കാൻ വേണ്ടി വചനം കേട്ടു. ക്ഷമിക്കില്ലെങ്കിൽ ദൈവത്തിൻ്റെ അനുഗ്രഹം ഞങ്ങളുടെ മേലെ വരില്ല. അപ്പോൾ ആൾ ഇപ്പോൾ സ്പെഷ്യലായിട്ട് പറയണ, ഈ ധ്യാനം കഴിഞ്ഞിട്ട് ദൈവകൃപന്ന് ഞാൻ ജീവിക്കും, ഞാൻ വീണ്ടും ചൂടാകില്ല, ശാന്തമായിട്ട് ഞാൻ കൈകാര്യം ചെയ്യും. मी ब्लेस संजय जाण्या, वसईवरून. मी एक बिझनेसमॅन आहे. माझी 2024मध्ये माझी फॅक्टरी, त्याला मी भरपूर खर्च केला. कमीत कमी 4.5-5 लाख रुपये खर्च झाला. पण ती काय ती चालतच नव्हती. जाम म्हणजे एक वर्षभर एकदम त्रासात होतो. पण माझ्या मेवणीने मला सांगितलं, तू एक काम कर, तू आहे ना, तू वेलंकणीला जा, एकदा वेलंकणीला जाऊन ये, तुझं सगळं काय बरं होईल. तर मी असा विचार केला का वेलंकणीला जायचं, तर मी एक रिट्रीट करतो. रिट्रीट करून मग वेलंकणीला जाईल. तर मी एक रिट्रीटला आलो आणि ज्या दिवशी मी रिट्रीट केलो आणि बरोबर जुलै 29ला मी माझी फॅक्टरी चालू केली. जी जशी चालू केली ती आजपर्यंत मी त्याच्यासाठी एक पाना एक्सक्लुडर अजून लावलं नाही. ती तशीच्या तशी एकदम जास्तीत जास्त प्रोडक्शन द्यायला लागली. तर अजूनपर्यंत ती चालत आहे. मला कुठलाही त्रास दिला नाही त्यांनी. आणि एक विशेष म्हणजे माझी भावाची बायको, ती 3 महिन्याची प्रेग्नंट असताना तिला एवढा त्रास व्हायचा की ती कमीत कमी 1.5 महिने तिने एक अन्नसुद्धा खाल्लं नव्हतं. पण झालं काय, ती लास्टला एक डिसिजन घेतलं की मला ही मुलं नको आहेत, नाहीतर हे मुलांच्या अगोदर मी मरून जाईल, मला हे नको आहेत. मग आम्ही ज्या दिवशी येणार होतो त्याच दिवशी बरोबर ती हॉस्पिटलमध्ये होती. पण ती हॉस्पिटलमध्ये आम्ही निघालो, आम्ही जाऊ का, तर बोलले जा आणि माझ्यासाठी प्रार्थना करा. आम्ही आलो, तिच्यासाठी प्रार्थना केली आणि सगळ्यांना सांगितलं, सिस्टरना सांगितलं, माझ्या भावाच्या बायकोसाठी प्रार्थना करा. आणि आज तिला 6 महिने झाले, 2 ട്വിൻസ് तिला गर्ल्स आहेत. അപ്പോൾ എൻ്റെ കൂടെ ബ്രദർ ബ്ലേസ്, ആൾ വസൈയിൽ നിന്നാണ്, വസൈ മഹാരാഷ്ട്ര. അവിടെ ആൾ ഒരു ബിസിനസ്മാനാണ്. ഒത്തിരി കാശ് ഇട്ടിട്ട് ആൾ ബിസിനസ് തുടങ്ങി 2024. അപ്പോൾ ആളുടെ ബിസിനസ് ഒരു ഇഞ്ചും കൂടെ ആക്ച്വലി ഫ്രണ്ടിൽ പോകണമായിരുന്നില്ല. പിന്നെ ആൾക്ക് പറഞ്ഞു, ഇവിടെ വന്നിട്ട് ഒരു ധ്യാനം കൂടി. അതിന് മുമ്പ് ആൾക്ക് പറഞ്ഞു വേളാങ്കണ്ണിയിൽ പോയിട്ട് പ്രാർത്ഥിക്കുക. അപ്പോൾ ആൾ പറഞ്ഞു വേളാങ്കണ്ണിയിൽ പോകുന്ന മുമ്പ് ഇവിടെ വന്നിട്ട് ആൾ ഒരു ധ്യാനത്തിൽ പങ്കെടുക്കും. ആൾ ധ്യാനം കൂടി. പിന്നെ ആൾ പറയണത് ഇപ്പോൾ വരെ ആ ഫാക്ടറി നല്ലോണം നടക്കുന്നുണ്ട്, ഒരു പ്രോബ്ലം ഇല്ല, കർത്താവ് ഒത്തിരി അനുഗ്രഹം തന്നിട്ടുണ്ട്. പ്രൈസ് ദി ലോർഡ്. मी विल्सन जॉन परेरा, राहणार अर्नाळा आणि मी कोळी समाजातला आहे. माझा बिझनेस आहे की कार्पेंटर, बोटीवरचे कार्पेंटरचं काम करायचं. आणि मी 1997 साली मी इकडे आलो आणि मी प्रार्थना सभामध्ये भाग घेतला. मी खूप व्यसनाधीत होतो आणि तसंच मी अन्नदेवताची पण पूजा करत होतो. आणि माझ्या मुलाला त्याच्यामुळे खूप आजार होता. त्याला रोज डॉक्टरकडे न्यायला लागायचं, औषधाला खर्च व्हायचा. मी जेवढा कमवायचा तेवढा सर्व औषधाला घालवायचा. तर मी इकडे प्रार्थनेला आल्यानंतर
प्रार्थनेत बसलो. मला ॲक्च्युली मला बायबलसुद्धा माहिती नव्हतं. बायबल कसं वाचायचं काहीच माहिती नव्हतं. रोजरी पण करायचं मला माहिती नव्हतं. मी इकडे आल्यानंतर मला इकडे शिकायला मिळालं. वचनाद्वारे सर्व काही शिकायला मिळालं आणि माझं परिवर्तन झालं. त्याच्यानंतर माझी दारूही सुटली. माझ्या मुलाचा आजारही बरा झाला आणि एक मेन पॉईंट की मला बायबल माहीत नव्हतं त्यावेळेला इकडे पुरोहित आपले हेमल मायकल ब्रदर यांचं प्रवचन चालू होतं. त्याच्यात त्यांनी सांगितलं, मी पुरोहित असून मी हे करू शकतो, तो तुम्ही ख्रिश्चन असून तुम्हाला बायबल माहिती नाही म्हणजे कमाल आहे. तर मी ते बायबल उघडलं आणि त्यांनी त्यावेळेला वचन सांगितलं. त्यावेळेला तेच वचन माझ्या समोर बायबलमध्ये आले आणि आम्हाला सांगितलं वाचन. त्यावेळेला मी वाचायला लागलो. त्यावेळेला मला बायबलचा अर्थ काय आहे, बायबलच्या वचनाद्वारे माझे किती मनपरिवर्तन झालं आणि माझ्या फॅमिलीला आनंदी झालं आणि परत तसंच माझी दारूही सुटली. माझा आजारही बरा झाला, माझ्या मुलाचा आजारही बरा झाला आणि डॉक्टरकडे जेवढे औषध होते ते मी नेऊन गटारात टाकले. तसंच जे देवाचे फोटोज होते ते मंदिरात नेऊन ठेवले आणि त्याच्यानंतर खूप माझं परिवर्तन झालं. आमची फॅमिली खूप हॅपी आहे. आज मी ह्याच्यासाठी आलेलो आहे की ह्याच्यात मी असं आलं का मला साक्ष द्यायला इकडे यायला मिळालं नाही. म्हणून यावर्षी मला माझ्या छोट्या मुलांनी इकडे पाठवलं. जा डॅडी तुम्ही जा आणि साक्ष द्या. म्हणून मी इकडे आलेलो आहे. म्हणून देवाला धन्यवाद देतो. അപ്പോൾ നമ്മളുടെ കൂടെ ബ്രദർ വിൽസൺ ജോൺ പെരേര മഹാരാഷ്ട്രന്ന് അർണാല അവിടെ കോലി കമ്മ്യൂണിറ്റി എന്ന സമുദായം എന്നാണ്. അപ്പോൾ ആളുടെ അനുഭവം ഒരു 30 വർഷം മുമ്പായിരുന്നു ഇവിടെ ഫസ്റ്റ് ധ്യാനം കൂടി. അപ്പോൾ ആള് ക്രിസ്ത്യനാണ്. ബട്ട് ഇതിൻ്റെ നമ്മളെ വേറെ ദൈവങ്ങളുടെ പൂജക്കായിരുന്നു. പിന്നെ മോനും കള്ളുകൂടിയായിരുന്നു. മോന് ഭയങ്കരമായിട്ട് ടോട്ടലി സിക്കായിരുന്നു. അപ്പോൾ ഇവിടെ ധ്യാനം കൂടി, വചനം കേട്ടു, റോസറിയൊക്കെ പറയാൻ തുടങ്ങി. പിന്നെ വീട്ടിലുള്ള എല്ലാ വേറെ ദൈവന്മാരുടെ ഫോട്ടോസൊക്കെ എടുത്തിട്ട് കളഞ്ഞു. പിന്നെ ബേസിക്കലി എന്തായി, ആളുടെ കള്ളുകുടി അത് കംപ്ലീറ്റ് ആയിട്ട് അത് നിന്നു. ആൻഡ് മോൻ ഒത്തിരി ആൾക്ക് സിക്കായിരുന്നു. മോനും കർത്താവ് സുഖപ്പെടുത്തി. പിന്നെ ആളിപ്പോൾ പറയണത് 30 വർഷം കഴിഞ്ഞിട്ടാണ് വന്നത് ഇവിടെ ദൈവത്തിന് നന്ദി പറയാൻ. ഈ നമ്മളുടെ എല്ലാം കിട്ടിയ അനുഭവങ്ങളെല്ലാം പറയാൻ വേണ്ടി. ഓക്കെ, പ്രൈസ് ദ ലോർഡ്. ब्रदरांनी सांगितल्याप्रमाणे माझं नाव फ्रान्सिस लाकरी. मी मुंबईतील मनोरी पॅरिशमधून आहे आणि मी MFC मिशनरी फॅमिलीज ऑफ क्राईस्टमध्ये फुल टायमर म्हणून काम करतो. ह्या कोळी लोकांच्या ह्या सीझनमध्ये जेव्हा बोटी वर असतात तेव्हा ते वेलंकणीला जात असतात श्रद्धेपोटी. त्यांची श्रद्धा वेलंकणीवर खूप आहे आणि तिला भेटण्यासाठी, तिचे नोविने करण्यासाठी, तिची पूजाअर्चा करण्यासाठी जात असतात. मीही जात असतो. परंतु ह्या वेळेला मला कोणीतरी सांगितलं की तू डिवाईन आश्रममध्ये जायचं आहे आणि तिकडे तू एक अनुभव घे. आणि म्हणून मी ग्रुप घेऊन डिवाईन आश्रम या ठिकाणी आलेलो आहे. खरं तर माझ्या पोटामध्ये खूप दुखत होतं आणि मला असह्य अशा वेदना होत होत्या, कारण स्टोनचा प्रॉब्लेम होता आणि मला ते सहन होत नव्हतं. आणि जेव्हा फादर मॅथ्यू यांचं सेशन चालू झालं आणि त्यांच्या सेशननंतर मी जेव्हा युरिनसाठी गेलो तेव्हा माझ्या देखत स्टोन पडलेला आहे आणि मी त्याच्यातून मुक्त झालेलो आहे. आणि खरोखरच एक सुंदर असा अनुभव या ठिकाणी आलेला आहे. माझं संपूर्ण जीवन परिवर्तन झालेलं आहे. त्याबद्दल मी परमेश्वराचे मनापासून आभार मानतो. താങ്ക് യു. നമ്മളുടെ കൂടെ ബ്രദർ ഫ്രാൻസിസ് മനോരി മുംബൈയിൽ നിന്നാണ് ആള്. നല്ലൊരു അനുഭവമാണ്. നോർമലി ഈ കോലി കമ്മ്യൂണിറ്റീൻ്റെ ആൾക്കാർ വേളാങ്കണ്ണി നോർമലി അവിടെ പോകാറുണ്ട്. അപ്പോൾ ബ്രദർ അങ്ങനെ ഇവരുടെ കൂടെ പോകും. അപ്പോൾ ഈ വർഷം ഒറ്റയ്ക്കല്ല, ആളുടെ കൂടെ ഒരു വലിയൊരു ഗ്രൂപ്പ് ഉണ്ട്. ഇവിടെ അറൗണ്ട് ഒരു 800 ആൾക്കാർ ഇവിടെ വന്നിട്ടുണ്ട് ധ്യാനം കൂടാൻ വേണ്ടി. അപ്പോൾ ആളുടെ നല്ലൊരു അനുഭവമാണ്. ഇന്ന് മാത്യു നായ്ക്കമ്പർമൽ അച്ഛൻ്റെ ഒരു സെഷൻ ഉണ്ടായി. അപ്പോൾ പറയുന്നുണ്ടായി ആൾക്ക് വയറിൽ സ്റ്റോണിൻ്റെ പ്രോബ്ലം ഉണ്ട്. പ്രാർത്ഥന സമയം നല്ലൊരു അനുഭവമായിരുന്നു. പിന്നെ ഉച്ചയ്ക്ക് ഒരു നല്ലൊരു അനുഭവമായിരുന്നു. ഈ കല്ല് പുറത്ത് കംപ്ലീറ്റ് ആയിട്ട് വന്നു. ആൻഡ് ദൈവത്തിന് നന്ദി പറയണ്. പ്രൈസ് ദ ലോർഡ്. माझं नाव मीना मेंडिस. मी वसई बोळींजवरून आलेली आहे. 7 महिने झाले मला गुडघ्याचा त्रास होता
आणि ह्या गुडघ्याच्या त्रासासाठी मी खूप ऑर्थोपेडिक्स डॉक्टर स्पेशलिस्ट बघितले, परंतु मला काही फरक पडत नव्हता. एक दिवशी मला भरपूर त्रास झाला आणि मी औषधाला जाणार, तर चर्चच्या बाजूने जात होती. ख्रिस्तराजाला सांगितलं की आज माझा काहीतरी निर्णय लाव, कारण माझा अजूनसुद्धा काही फरक पडत नाही आणि कोणाला त्याचा तपास पण लागत नाही. तर तिथे आम्ही औषधाला गेले, तर त्या डॉक्टरांनी माझ्या गुडघ्यातला पाणी काढलं आणि चेकिंगसाठी पाठवला. त्यानंतर त्यांनी सांगितलं की तुला संधिवाताचा त्रास आहे आणि संधिवात इतका वाढला आहे की 14 पाहिजे, तर तुझं 1400 वर गेलेलं आहे. त्यामुळे तुला भरपूर त्रास आहे. मी चर्च बाजूला असून चर्चमध्ये सुद्धा जाऊ शकत नव्हती, कारण मला चालायला खूप त्रास होत होता. पायरी पण चढू शकत नव्हती. त्यानंतर मी माझ्या मिस्टरांना सांगितलं की आपण एवढं औषध करतो, एकदा आपण कुठेतरी रिट्रीट करू. आणि आम्ही येथे पोट्टा इथे आले. तर माझे मिस्टर सांगतात, तुझा विश्वास असेल तर तू तिथे बरी होशील. येथे रिट्रीटमध्ये मी आले. आज सकाळी फादर मॅथ्यू यांची प्रार्थना चालू होती. त्यावेळेला मी असं एकदम उड्या मारू शकत नव्हती, पण मागून पायाने उड्या मारत होती आणि मारता मारता मी फादरांनी सांगितलं आणि मी कशी वर गेली चढून मला काहीच कळलं नाही आणि त्यापासून मला खूप बरं वाटतं. ധന്യവാദ്. അപ്പോൾ നമ്മളുടെ സിസ്റ്ററിൻ്റെ നല്ലൊരു അനുഭവമായിരുന്നു. 7 മാസം മുമ്പ് ആളുടെ മുട്ടുകാല് നല്ല വേദന ആയിരുന്നു. ഒത്തിരി ചികിത്സ ചെയ്തു. വലിയ ഒരു ഉപയോഗമൊന്നും ഉണ്ടായില്ല. ഇവിടെ വന്നു. ഇന്ന് ഒരു 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 നല്ലൊരു അനുഭവമായിരുന്നു. മാത്യു അച്ഛൻ്റെ സെഷൻ. മാത്യു അച്ഛൻ പറഞ്ഞു ഒരു 5 പ്രാവശ്യം ചാടാൻ വേണ്ടി, 6 പ്രാവശ്യം ചാടാൻ വേണ്ടി പറഞ്ഞു. ആൾ ചാടി. അപ്പോൾ ആൾ പറയണ് അത് കഴിഞ്ഞിട്ട് മുട്ടുകാലിൻ്റെ വേദന കംപ്ലീറ്റ് ആയിട്ട് പോയി. പിന്നെ സ്റ്റെപ്സ് ക്ലൈം ചെയ്തിട്ട് സ്റ്റേജിൽ വന്നു, അവിടെ സാക്ഷ്യം കൊടുത്തു. അപ്പോൾ ഇതായിരുന്നു നമ്മുടെ സിസ്റ്ററിൻ്റെ അനുഭവം. അപ്പോൾ ഞങ്ങളുടെ കൂടെ ഉള്ള ആൾക്കാർ എല്ലാവരുടെ അനുഭവം നല്ല അനുഭവമാണ്, നല്ല സാക്ഷ്യമുണ്ട്. എല്ലാവരും പറയണ് ദൈവത്തിന് നന്ദി. ഇവിടെ വന്ന എല്ലാവരും ഒത്തിരി 24 മണിക്കൂർ യാത്ര ചെയ്തിട്ടാണ് ഇവർ വന്നത്. ഇവരുടെ അനുഭവം ഭയങ്കര നല്ല അനുഭവമാണ്. ആരും എം ടി ആയിട്ട് ഇവിടുന്ന് പോകില്ല. അതാ അവരുടെ വിശ്വാസം. അറൗണ്ട് 800 ആൾക്കാർ പറഞ്ഞു, 800 ആൾക്കാർ ഇവിടെ വന്നിട്ടുണ്ട്. എല്ലാവരുടെ വിശ്വാസം ഭയങ്കര സ്ട്രോങ് ആണ്. അപ്പോൾ ദൈവത്തിന് നന്ദി, ദൈവത്തിന് സ്തോത്രം.